तर घाई गडबडीमध्ये सकाळचे शूट तसेच राहिले म्हणून डायरेक्ट लोणावळा रेल्वे स्टेशनपासूनच मी चालू केलं. गाडी वगैरे पार्क केली आणि डायरेक्ट आम्ही निघालो रेल्वे स्टेशनमध्ये. आता इथं आल्या बघितलं की प्राचीने आमचे पहिले तिकीट काढले. मग स्कूटर पकडून डायरेक्ट आम्ही म्हणजे इथं रेल्वे स्टेशनवर आलो. इथं बघितलं की आम्हाला हे छोटं कार्टून भेटलं इथं पहिल्यांदाच, कारण घरी चालली होती. मग त्याच्यानंतर हे सांगायला लागली कसं कसं मी पेपरमध्ये हे केलं ते केलं. आणि मग त्याच्यानंतर आमची रेल्वे आली बरं का, म्हणजे सॉरी गाईस ती दुसरी होती. तर मग रेल्वे आली ह्या खुशीतच, म्हणजे आमची लोकल भाग बघू शकतात. आणि यांची बक्षी होती चालूच होती दुसरीकडं. तर फायनली आमची रेल्वे आलेली आहे आणि आम्ही पळत म्हणजे खूप फास्ट आम्ही आमची सीट पकडण्यासाठी पळत होतो. शेवटी आम्हाला म्हणजे एक ठिकाणी जागा भेटलीच. मग सगळे आम्ही जमा झालो आणि सगळ्यांनी जागा पकडली. तर मग सगळ्यांनी हिलाच म्हणजे आम्ही अभिनंदन द्यावं म्हटलं हिलाच, कारण हिच्यामुळेच आमची म्हणजे जागा फिक्स झाली. तर मग आता आम्ही हिला सोडलं, कारण हिला कासारवाडीला उतरायचं होतं आणि आम्हाला अगोदरच म्हणजे पिंपरीला. मग आम्ही खाली उतरलो पिंपरीला आणि त्यांना तिकडं सोडलं. तर त्याच्यानंतर बघू शकता हे लहान लहान पिल्ले, हे गोंडस लेकरं आपलं काय पिछा सोडत नाहीत. मग आम्ही जेवण बिवण केलं, कारण आज दुपारून आलो होतं ना. मग जेवण केलं आणि रिक्षा पकडलं आणि डायरेक्ट मग आम्ही पोहोचलो हिंदुस्थान अँटीबायोटिकला. तर आज दुपारून काम होतं म्हणून आम्ही दुपारून आलो होतो. त्याच्यामुळे आम्ही आमच्या आता डायरेक्ट मायक्रोच्या लॅबमध्ये गेलो. इथं आम्हाला आज म्हणजे वर्क करायचं होतं, जसं की आगार मीडिया सगळ्या बनवायच्या होत्या. त्याच्यानंतर मग सगळ्यांना काम दिलं. ही पोरगी बघा किती खुश आहे, म्हणजे तोंडावून दाखवते. त्याच्यानंतर तिचा मूड खराब झाला. मग आम्ही डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर आलो. तर 3:19ला बरोबर आलो होतो. आमची रेल्वे 3:30ला आली. जरवेळेस असंच होतं, टाईमवर आलं तरी पोचत नाही. आणि फायनली आम्ही 4:45ला पोहोचलो होतं ह्याच्यावर लोणावळ्याला. तर माझी बी एनर्जी संपली, पण काय करावं. इथं आल्यावर सकाळी मला कळलं की गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. मग आता मला गाडी तिथं लावून चलत पेट्रोल आणायला जावं लागलं. तर जाता जाता ही रेल्वे स्टेशनच्या दुसरी साईड तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता हायवेवर पोहोचलो होतो. फायनली आम्ही पोहोचलेलो होतो इथं म्हणजे आपल्या ह्याच्यात पेट्रोल पंपापाशी. तर मग तिथं गेल्यावर मी 100 रुपयाचं पेट्रोल वगैरे घेतलं. आणि ही पोरगी बघा माझ्या सुखादुखात सगळीकडे उभा असते गाईस, म्हणून मी तिला मग बनपाव आणि चहा खाऊ घातला. असं काही नाही, भूक लागली होती, दोघांनी पण खाल्ली. त्याच्यानंतर मग एनर्जी आली आहे मॅडमला आणि मग आपण तिचा पाठलाग करत डायरेक्ट रेल्वे स्टेशनकडे चाललो आहे. तर लेफ्ट राईट करत आम्ही डायरेक्ट पोहोचलो होतो रेल्वे स्टेशनवर. आणि मग ही आपली दुसरी साईड म्हणजे आपली रेग्युलर साईड. त्याच्यानंतर इथं आलं, पेट्रोल वगैरे टाकलं गाडीत आणि डायरेक्ट आपण पोहोचलो आहे आपल्या म्हणजे कॅम्पसमध्ये. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकी भेटू